नमस्कार माता भगिनींनो, यंदाची वटपौर्णिमा 2026 काही विशेष योग घेऊन आली आहे. प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत श्रद्धेने करते. पण अनेक वेळा श्रद्धा असूनही काही अशा चुका घडतात ज्यामुळे व्रतचे पूर्ण फळ मिळत नाही. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 5 अशुभ रंग जी वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही परिधान करू नये. असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आहे, परंपरांमध्ये सांगितलं जाते. माता भगिनींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील 5वा रंग असा आहे की अनेक महिलांना नकळत तोच रंग परिधान करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. काही लोक म्हणतील रंगाचा काय संबंध, पण हिंदू धर्मात प्रत्येक रंग एक विशिष्ट ऊर्जेची प्रतीक मानलं जातं. वट पौर्णिमा दिवशी माता सावित्री आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजकडून परत मिळवले म्हणून हा दिवस सौभाग्य, श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा मानला जातो. जर आपण योग्य रंग परिधान केला तर सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. पण काही रंग नकारात्मक, दुःख, वैराग्य आणि संघर्षाचे प्रतीक मानले जातात. आज मी तुम्हाला कोणतीही अंधश्रद्धा सांगत नाही. मी तुम्हाला परंपरेतून आपल्या मान्यता आणि धार्मिक दृष्टिकोन सांगणार आहे. म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आता सुरू करूया त्या पहिल्या अशुभ रंगासाठी. अशुभ रंग क्रमांक 1 मंडळी जाणून घ्या. वट पौर्णिमेच्या दिवशी काळा रंग शक्यतो टाळावा. असे मानले जाते की हिंदू धर्मात काळा रंग काही विशेष मंगल कार्यामध्ये किंवा काळ्या रंगाचा वापर कमी केला जातो. विशेष म्हणजे वटपौर्णिमेच्या सौभाग्यासाठी सणामध्ये काळ्या रंगाची साडी, ड्रेस किंवा काळ्या रंगाचे जास्त कपडे टाळावेत असे अनेक ज्येष्ठ महिला सांगतात. जर पूर्ण काळा पोशाख असेल तर तो टाळणे अधिक योग्य मानले जाते. अशुभ रंग 2 पांढरा. पांढरा रंग शांतीचा असला तरी हिंदू परंपरामध्ये तो वैराग्य आणि काही ठिकाणी शोकचे प्रतीक मानलं जातं. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पांढरी साडी किंवा पूर्ण पांढरा पोशाख घालणे टाळावे असे सांगितले जाते. कारण हा दिवस सौभाग्य आणि मंगलतेचा आहे. याच कारणामुळे या दिवशी लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा असे शुभ रंग अधिक महत्त्वाचे मानले जातात. पांढरा रंग इतर शुभ रंगाची किनार असेल तरी हरकत नाही, पण पूर्ण पांढरा पोशाख शक्यतो टाळावा. माता भगिनींनो, अजूनही 3 अशुभ रंग बाकी आहेत. तिसरा रंग असा आहे की जो अनेक महिलांच्या आवडीचा असतो, पण वटपौर्णिमेला तो टाळण्याचा सल्ला दिला जातो. तो कोणता रंग आहे हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. अशुभ रंग 3 माता भगिनींनो, भाग 1 मध्ये आपण काळा आणि पूर्ण पांढरा रंग का टाळावा याविषयी जाणून घेतलं. आता आपण जाणून घेणार आहोत असे 2 रंग जे अनेक महिलांच्या आवडीचे असतात, पण वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. अशुभ रंग 3 करडा रंग. हा ना पूर्ण उजळ असतो ना पूर्ण गडद. धार्मिक दृष्टिकोनातून हा रंग काही वेगळा, संभ्रम, अस्थिरता आणि अनिश्चिततेचं प्रतीक मानलं जातं. वट पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि मंगलतेचा मानला जातो. म्हणून या दिवशी शक्यतो तेजस्वी आणि शुभ रंगाचे परिधान दिले जाते. अनेक महिला आधुनिक फॅशन म्हणून करडा रंगाचे कपडे निवडतात, परंतु परंपरेनुसार या दिवशी हिरवा, लाल, पिवळा किंवा गुलाबी रंग अधिक शुभ मानला जातो. याचा अर्थ करडा रंग घातला तर काही वाईट होईल असे नाही, पण परंपरेनुसार शुभ रंगांना जास्त महत्त्व दिले जाते. अशुभ रंग 4 गडद जांभळा. जांभळा रंग आकर्षक आणि राजेशाही मानला जातो. मात्र काही धार्मिक मान्यतानुसार गडद जांभळा रंग वैराग्य, एकांत आणि आध्यात्मिक चिंतनाशी संबंधित मानला जातो. वटपौर्णिमा हा सण कौटुंबिक सुख, पती पत्नीचे नाते आणि सौभाग्याचे संबंधित आहे. म्हणून या दिवशी उत्साह आणि मंगलतेचे प्रतीक आलेले रंग अधिक महत्त्वाचे मानले जातात. जर जांभळा रंग इतर शुभ रंगाचे मिश्रण असेल तरी स्वीकारले जाते, पण पूर्ण गडद जांभळा पोशाख टाळण्याचा सल्ला काही ठिकाणी दिला जातो. वट पौर्णिमेला कोणते रंग शुभ मानले जातात? रंग समृद्धी आणि सौभाग्य. लाल रंग प्रेम, शक्ती आणि मंगलता. पिवळा रंग भगवान विष्णूची कृपा.
गुलाबी रंग प्रेम आणि आनंद, केशरी रंग आध्यात्मिक आणि ऊर्जा. हे रंग सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. माता भगिनींनो, आता उरला आहे सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला 5वा अशुभ रंग. हा रंग अनेक महिलांना कपाटात असतो आणि नकळत तोच वटपौर्णिमेला परिधान केला जातो. तो कोणता रंग? चला तर जाणून घेऊ. माता भगिनींनो, आतापर्यंत आपण 4 रंगाविषयी माहिती घेतली. आता वेळ आली आहे त्या रंगाची ज्याबद्दल सर्वाधिक चर्चा केली जाते. हा रंग अनेक महिलांना आवडतो, आधुनिक फॅशनमध्ये खूप लोकप्रिय आहे, पण वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो टाळावा असे परंपरांमध्ये सांगितले जाते. त्यासाठी शक्यतो टाळावा. अशुभ रंग 5वा निळा रंग. माता भगिनींनो, काही धार्मिक मान्यतांनुसार गडद निळा रंग शनी ग्रहाच्या संबंधित मानला जातो. शनी हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो, त्यामुळे शनीचे संबंधित रंग काही विशेष प्रसंगी वापरले जातात. पण वटपौर्णिमेसारख्या सौभाग्यवर्धन सणात लाल, हिरवा, पिवळा यासारखं मंगल रंगाला अधिक महत्त्व दिले जाते. अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी गडद निळा साडी किंवा ड्रेस निवडतात, परंतु परंपरेनुसार या दिवशी शक्यतो शुभ आणि तेजस्वी रंग परिधान करणे अधिक चांगले मानले जाते. लक्षात ठेवा, याचा अर्थ निळा रंग घातल्याने काही अनर्थ होतो असे नाही, परंतु धार्मिक परंपरेमध्ये काही रंगांना अधिक शुभ मानले गेले आहे, म्हणून हा सल्ला दिला जातो. वटपौर्णिमेला तयार होताना या गोष्टी लक्षात ठेवा. पूजा करताना मन शुद्ध आणि प्रसन्न ठेवा. राग, विवाद आणि नकारात्मक विचार टाळा. वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा करा. सावित्री मातेला प्रार्थना करा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनापासून संकल्पना करा. गरीब किंवा गरजू व्यक्तीला शक्य असल्यास दान करा. तर मंडळी, माता सावित्रीने आपल्या श्रद्धा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यमराजांनाही प्रभावित केले. त्यामुळे वटपौर्णिमा आपल्या शिकवते की श्रद्धा कधीही सोडू नका. संकटात धैर्य ठेवा. कुटुंबावर प्रेम करायचं ठेवा. सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारा. एक महत्त्वाची सूचना, माता भगिनींनो, हा रंग फक्त परंपरेचा एक भाग आहे. खरे पुण्य तिथं मिळते श्रद्धा, भक्ती, चांगले विचार आणि प्रामाणिक उपासना. जर मनात श्रद्धा असेल तर देव नक्की प्रसन्न होतात. म्हणून फक्त रागावर लक्ष न देता आपल्या भावनेवर आणि भक्तीवर जास्त भर द्या. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका चुकूनही करू नये. पूजेपूर्वी कोणत्या वस्तू घरात आणणे शुभ मानले जाते. सौभाग्यवती महिलांसाठी विशेष नियम कोणते आहेत. माता भगिनींनो, आतापर्यंत आपण 5 अशुभ रंगाविषयी जाणून घेतलं, पण आता रंग टाळून चालत नाही. अशी चुका आहेत ज्या नकळत अनेक महिलांकडून घडतात. म्हणून मान्यतानुसार या चुका टाळल्यास व्रत अधिक फलदायक होते असे मानले जाते. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. उशिरा पूजा करणे ही पहिली चूक. वटपौर्णिमेची पूजा शक्यतो सकाळी किंवा शुभ मुहूर्तावर करावी. खूप उशीर किंवा घाईघाई पूजा केल्यास एकाग्र राहत नाही, देवाला वेळ नाही तर भावना पोहोचत नाही. तर ज्येष्ठ मंडळी सांगतात, चूक नंबर 2, राग आणि वादविवाद. वादविवाद दिवशी रागवणे, भांडणं किंवा कडू बोलणे टाळणे. हा दिवस शांतता, प्रेम, कुटुंबातील वाढण्याचा सौंदर्य दिवस मानला जातो, म्हणून शक्य तितके सकारात्मक वातावरण ठेवा. चूक नंबर 3, पूजेच्या वास्तूचा आनंद. हळद, कुंकू, फुले, अक्षता, दोरा आणि पूजा साहित्य याचा आदर ठेवा. या वस्तू विखुरलेल्या किंवा पांगलेल्या पडणारा नाही याची काळजी घ्या. चूक 4, वडाच्या झाडाभोवती दोरा चुकीच्या पद्धतीने गुंडळणे. अनेक महिला घाईघाईत पूजा करतात, परंतु वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालताना श्रद्धा आणि भक्तीने दोरा गुंडाळावा. मनात सावित्री मातेला स्मरण करून प्रदक्षिणा घालाव्या. चूक क्रमांक 5, व्रत करताना नकारात्मक विचार. माझं काही होणार नाही, माझं नशीब खराब आहे का, मनात विचार आणू नका. व्रत करताना सकारात्मक विचार आणि विश्वास ठेवा, महत्त्वाचे मानले जाते. चूक नंबर 6, वडीलधाऱ्यांना आशीर्वाद देणे. वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे घरात सकारात्मक वाढते असे मानले जाते. चूक 7 नंबर, आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा देणे शुभ मानले जाते. दानामुळे पुण्य वाढते आणि मनालाही समाधान मिळते. वटपौर्णिमेच्या घरात आणा या शुभ वस्तू: हळद, कुंकू, फुले, नारळ, फळे, तुळशीची पाने, अगरबत्ती, तांदूळ आणि अक्षता. ह्या वस्तू पूजेसाठी शुभ मानल्या जातात.
धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी मनापासून केलेली एक छोटी प्रार्थना ही मोठे फळ देऊ शकते. देवाला मोठा दिखावा नाही तर त्यांना हवी असते खरी भक्ती. माता भगिनींनो, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते रंग सर्वात शुभ मानले जातात आणि कोणत्या रंगा सौभाग्यावरती मानले जातो. सावित्री मातेला प्रसन्न करणारी विशेष प्रार्थना कोणती? तर माता भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा अतिशय सोपा पण श्रद्धेने केल्यास अत्यंत शुभ मानला जाणारा उपाय. हा उपाय पती पत्नीतील प्रेम वाढण्यासाठी, घरातील कलह कमी होण्यासाठी, सौभाग्य होण्यासाठी आणि कुटुंबात सुख शांती नांदण्यासाठी केला जातो. विशेष वट सावित्री उपाय: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. हिरव्या, लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. पूजेसाठी खालील वस्तू जवळ ठेवा: हळद, कुंकू, अक्षता, एक नारळ, 11 फुले, कापसाचा दोरा, तुपाचा दिवा. उपास करण्याची पद्धत: वडाच्या झाडासमोर उभे राहून गणपती बाप्पाचे स्मरण करा. त्यानंतर माता सावित्री आणि सत्यवान यांचा नमस्कार करा. तुपाचा दिवा लावा, हळद कुंकू वाहा, फुले अर्पण करा. त्यानंतर दोरा हातातून 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर मनात हा मंत्र म्हणा: ओम सावित्र्यै नमः, ओम श्री वटवृक्षाय देवाय नमः. मनोकामना प्रार्थना: दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा: हे माता सावित्री, माझ्या कुटुंबावर कृपा करा. घरात सुख शांती समृद्धी नांदो. पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्राप्ती व्हावो. आमच्या संसारामध्ये सर्व अडचणी दूर करो. संध्याकाळचा छोटा उपाय: संध्याकाळी घराच्या देवघरात एक तुपाचा दिवा लावा. त्या देवासमोर बसून 11 वेळा म्हणा: ओम नमो भगवते वासुदेवाय. असे म्हणल्याने मन शांत राहते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि असे मानले जाते. विशेष दान उपाय: वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू स्त्रीला हिरवा बांगड्या, हळद कुंकू, फळे, साडी यापैकी कोणतीही वस्तू दान करणे शुभ मानले जाते. दान केल्यानंतर मागे वळून पाहू नये, अशी एक जुनी परंपरा आहे. माता भगिनींनो, व्रतचे खरे फळ कपडे, दागिने किंवा ब्रह्मदिखावामुळे मिळत नाही. ते मिळते श्रद्धा, विश्वास, संयम, भक्तीमुळे. माता सावित्रीचे जीवन आपल्याला शिकवते की प्रेम आणि विश्वास याच्या बळावर कोणतेही संकट दूर होते. आता माता सावित्रीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण वट सावित्रीचा 2026च्या दिवशी कोणते 5 रंग शक्यतो टाळावे, कोणत्या चुका करू नये आणि विशेष उपाय काय करावा सविस्तर जाणून घेतले. पण लक्षात ठेवा, वट पौर्णिमेचे खरे महत्त्व फक्त साडीच्या रंगात, दागिन्यामध्ये किंवा गोष्टीमध्ये नसते. या व्रतचे खरे सामर्थ्य असते आपल्या श्रद्धेत, विश्वासात आणि मनापासून केलेल्या प्रार्थनात. माता सावित्री आपल्या प्रेम आणि निष्ठा यांच्या जोरावर मृत्यूलाही पराभूत केले. म्हणून आजही लाखो महिला हे व्रत श्रद्धेने करतात. वडाच्या वृक्षाप्रमाणे तुमचे सौभाग्य दीर्घकाळ टिकू राहो. तुमच्या संसारात प्रेम, आनंद सदैव फुल राहो आणि माता सावित्रीची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर राहो. तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय वट सावित्री माता असे नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तरी माता भगिनींना नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही महत्त्वाची माहिती लाभ होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन धार्मिक प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. जय वट सावित्री माता, जय माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री हरी विष्णू. धन्यवाद मंडळी. नमस्कार. बाय बाय.